नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीतील कविता पाहणार आहोत. 15वी कविता मासा. चला तर बघूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इवलासा मासा पोहतो कसा, पाण्यामधला राजाच जसा. इवलासा मासा पोहतो कसा, पाण्यामधला राजाच जसा. पर आणि कल्ले असे त्याची शान, पर आणि कल्ले असे त्याची शान. पाण्यातून जसे चालते विमान, पाण्यातून जसे चालते विमान. हलवीत शेपटी पोहतो छान, हलवीत शेपटी पोहतो छान. सुळकन जातो जणू काही बाण, सुळकन जातो जणू काही बाण. फिरत असतो सदा पाण्यामध्ये, फिरत असतो सदा पाण्यामध्ये. आईच्या कुशीत झोपतो कधी, आईच्या कुशीत झोपतो कधी. असतील किती बहिणी भाऊ, असतील किती बहिणी भाऊ. कोण देतं त्याला पाण्यामध्ये खाऊ, कोण देतं त्याला पाण्यामध्ये खाऊ. असेल का खुश पाण्यामध्ये मासा, असेल का खुश पाण्यामध्ये मासा. प्रश्न पडे मला तो रडतो कसा, प्रश्न पडे मला तो रडतो कसा. कवी आहेत शिवाजी चाळक. चला त्यावरील प्रश्नोत्तरे पाहूया. नवीन शब्द शिकूया. इवलासा छोटासा, पर पंख, सुळकन पटकन, सदा नेहमी, खुश आनंदी. मला हे समजले. उत्तरे लिही. कवितेतील प्राण्याचे नाव काय? मासा. काय नाव आहे? मासा. मासा कुठे राहतो? पाण्यामध्ये. कवितेतील मुलाला कोणते प्रश्न पडले आहेत? कोणते प्रश्न पडले आहेत? तो रडतो कसा, तो रडतो कसा, रडतो कसा. रडतो कसा. तुला माशाप्रमाणे पोहता आले तर तू काय करशील? पाण्यामध्ये छान पोहण्याचा आनंद घेईन. यमक जुळणाऱ्या शब्दांच्या कवितेतील जोड्या शोधून वहीत लिही. याचं उत्तर काय आहे? कवितेतील मुलाला कोणते प्रश्न पडले आहेत? तो रडतो कसा असा प्रश्न पडला आहे. मासा कशा प्रकारे रडतो हा प्रश्न पडला आहे. मासा जसा, भाऊ खाऊ. चला पुढे बघूया. लिहिते होऊ. चित्र बघ, चित्राचे वर्णन तुझ्या शब्दात वहीत लिही. बघा ह्या ठिकाणी काय आपल्याला पाण्यामध्ये मासे पोहताना दिसत आहेत. हा मुलगा विचार करताना आपल्याला दिसत आहे. काय विचार करत आहे तो? पाण्यामध्ये मासा पोहतो कसा याचा तो विचार करत बसलेला आपल्याला दिसत आहे. अजून तुम्हाला या चित्रामध्ये काय काय दिसत आहे याचं तुम्ही वर्णन करून वहीत लिहायचं आहे. एक होता ससा, सांगा पाहू कसा. पांढरा पांढरा रंग, मऊ मऊ मऊ. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.